वंजारी समाजाचा पहिला राज्यमंत्री कोण? बबनराव ढाकणे. वंजारी समाजातला पहिला कॅबिनेट मंत्री कोण? बबनराव ढाकणे. वंजारी समाजाचे पहिले खासदार कोण? बबनराव ढाकणे. वंजारी समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कोण? बबनराव ढाकणे. वंजारी समाजाचे दोन्ही सभागृहातले पहिले विरोधी पक्षनेते कोण? तर बबन ढाकणे. वंजारी समाजाचे पहिले उपसभापती कोण? बबनराव ढाकणे. होय, हे 7 अफलातून रेकॉर्ड केलेत नगरच्या या भूमिपुत्राने. एक प्रामाणिक पण तेवढाच अग्रेसिव्ह नेता म्हणून ढाकणेंना ओळखलं जातं. ढाकणेंचा पिंडच लढाऊ बनण्याचा होता. बबनराव ढाकणेंचा राजकीय प्रवास अपक्ष, काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी विचार दल असा सातत्याने बदलणारा आणि संघर्षमय राहिला. पक्षापेक्षा पाथर्डीचा विकास आणि शेतकरी व सामान्यांचे प्रश्न हेच त्यांच्या राजकारणाचे मुख्य केंद्र राहिले. हा नेता एवढा तत्वनिष्ठ होता की 1999 साली राजकारणात निवृत्ती घेतल्यानंतर पुढे 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या मुलाचाही प्रचार केला नव्हता. याच अफलातून नेत्याचा अल्पसा परिचय आज आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. बबनराव ढाकणे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. 1969 पर्यंत अविभाजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी अपक्ष म्हणून लढवल्या. पाथर्डी पंचायत समितीचे ते सभापती झाले. पण राजकारणात येण्यापूर्वीही त्यांचे बरेच किस्से गाजले. त्यांचे शिक्षण कमी होते, परंतु त्यांचे जे शिक्षण झाले ते पाथर्डीतील वसतिगृहात झाले. वयाच्या 14व्या वर्षी वसतिगृह अधीक्षक काहीतरी कारणातून त्यांना रागवले. हा प्रसंग होता साधारण 1951चा. शिक्षक रागवल्याचे बबनरावांनी एवढे मनावर घेतले की त्या अधीक्षकाची तक्रार करायला ते पाथर्डीतून एसटीने मुंबईला व तेथून विना तिकीट रेल्वे प्रवास करून ते थेट दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यावर त्यांनी थेट पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेऊन अधीक्षकांची तक्रार केली. अशी अफलातून जिगर फक्त बबनरावातच होती. वयाच्या 14व्या वर्षी एका विद्यार्थ्याने दाखवलेलं हे धाडस अनेकांना दंतकथाच वाटते, पण नाही, हे अगदी खरं आहे. बबनरावांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या ज्या एखाद्या चित्रपटात घडल्यासारख्याच आहेत. 1971-72ला बबनराव पाथर्डी पंचायत समितीचे सभापती होते. त्याच काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. पाण्याचे सगळे स्रोत आटले होते. शेती उद्ध्वस्त झाली होती आणि नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. तालुक्याची ही भयानक परिस्थिती पाहून बबनराव ढाकणे स्वस्थ बसले. त्यांनी आयुष्यात दुसऱ्यांदा दिल्ली गाठली. तेथे पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घेऊन पाथर्डीच्या दुष्काळाची व्यथा मांडली. ढाकणेंनी तालुक्याची व्यथा अशी मांडली की स्वतः पंतप्रधान भारावून गेला. खरं तर ढाकणे काँग्रेस पक्षातले नव्हते, परंतु तरीही ढाकणेंची पोटतिडकीची भाषा ऐकून त्यांनी पाथर्डीला विशेष निधी मिळवून दिला. त्याचा परिणाम असा झाला की पाथर्डी तालुक्यात 1972 ते 75 या 3 वर्षात 110 पाझर तलाव झाले. विशेष म्हणजे दुष्काळात तालुक्यातील जनतेच्या हाताला काम मिळावे म्हणून त्यांनी या कामांवर 70,000 ठेवले. त्या काळात तलाव आणि नालाबंदींची आखणी करण्यासाठी इंजिनियरची कमतरता होती. त्यावर उपाय म्हणून बबनरावांनी तालुक्यातील 10वी पास असलेल्या मुलांना बोलावले आणि त्यांना तलावाची आखणी कशी करायची याचे तात्पुरते प्रशिक्षण दिले. ढाकणेंच्या याच कामाने प्रभावित होऊन पंतप्रधान त्याच वर्षी पाथर्डीत आल्या. पंतप्रधान स्वतः एखाद्या गावात येणं हे त्याकाळी अगदीच विशेष होतं. विशेष विमान व त्यानंतर हेलिकॉप्टरने पाथर्डीत आलेल्या इंदिराजींना पाहायला त्यावेळी जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्ते पाथर्डीला आले होते. इंदिराजींनी बबनरावांसोबत उघड्या जीप मधून तालुक्याचा दौरा केला होता. एका सभापतीने इंदिराजींना पाथर्डीला आणलं होतं. ही चर्चा त्यावेळी देशभर झाली होती. त्यापूर्वीही एका घटनेनं बबनरावांची देशभर चर्चा झाली. साल होतं 1968चं. पाथर्डी तालुक्यातील काही प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर बबनराव थेट मुंबईला पोहोचले. त्यावेळी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. त्यावेळी अधिवेशन सुरू होतं. बबनराव थेट प्रेक्षक म्हणून अधिवेशनात पोहोचले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आपल्या मागण्यांची पत्रिके फिरवली. एवढंच नाही तर प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडीही मारली. महाराष्ट्राच्या विधानसभेत अशी घटना यापूर्वी घडली नव्हती. सगळं सभागृह त्यावेळी अवाक झालं. ही उडी साधी सुधी नव्हती. सभागृहाचा मानभंग झाला होता. बबनरावांना माफी मागावी असा ठराव झाला, परंतु बबनराव बदले नाहीत. त्यांनी माफी मागायला नकार दिला. त्यानंतर याच चुकीची शिक्षा म्हणून त्यांना ऑर्थर रोडवरील जेलमध्ये 8 दिवस कैदेची शिक्षा झाली. पुढे कारागृहातून सुटका झाल्यावर मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी बबनरावांना बोलावून घेतलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पाथर्डीची विकास कामे मार्गी लावली. पुढे याच सभागृहात 1978ला ते जनता पक्षाकडून आमदार होऊन गेले. पुढे पुलोत सरकारच्या काळात ते मंत्रीही झाले. पुढे सलग 3ऱ्यांदा आमदार होऊन विरोधी पक्षनेते झाले. बबनरावांच्या आक्रमकतेचा अजून एक किस्सा सांगितला जातो. 25 जुलै 1983ला ढाकणे आमदार होते. मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी नेमलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकाराव्यात, ही बबनराव ढाकणे यांची प्रमुख मागणी होती. परंतु सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत होते.
सरकार या विषयावर चर्चा टाळत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या बबनरावांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मुख्य राजदंड उचलला आणि तो घेऊन थेट सभागृहाच्या बाहेर धूम ठोकली. विधिमंडळाचे मार्शल व सुरक्षा रक्षक यांनी बबनरावांच्या मागे पळून हा राजदंड परत मिळवला. या अभूतपूर्व आणि हादरवून सोडणाऱ्या घटनेनंतर महाराष्ट्र विधानसभेत एक मोठा नियम बदलण्यात आला. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून विधानसभेतील राजदंड जागेवर कुलूप बंद करण्याची सोय करण्यात आली. सलग 3दा आमदार मंत्री झाल्यावर बबनराव बीडमधून खासदारही झाले होते. काँग्रेसच्या केशर काकू क्षीरसागरांचा पराभव करून त्यांनी देशाचे लक्ष वेधले होते. कारण केशर काकूंचा पराभव ही तेव्हाच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची अभूतपूर्व घटनाच होती. त्यानंतर ते केंद्रातही मंत्री झाले होते. पाथर्डीला खऱ्या अर्थानं न्याय देणारा हा नेता होता. साखर कारखाना, शिक्षण संस्था उभ्या करून त्यांनी या दुष्काळी तालुक्याला खऱ्या अर्थानं गती दिली होती. 1978 साली आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे सभापती असणाऱ्या बाळासाहेब भारदेंचा पराभवही करून दाखवला होता. अशा लढाऊ नेत्याचे 26 ऑक्टोबर 2023 वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. एका संघर्षशील आणि आक्रमक राजकीय नेत्याचा अस्त झाला. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय तुम्हालाही बबनरावांचे काही किस्से आठवणीत असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.